अंजली दमानिया यांचं धरणं आंदोलन सध्या सुरू आहे आणि आज अंजली दमानिया यांच्या धरणं आंदोलनाचा तिसरा दिवस आहे। अंजली दमानिया यांनी दोन महत्त्वाच्या मागण्या केल्यात। एक तर वाल्मिक कराडला अटक होईपर्यंत आपण आंदोलनावर ठाम आहोत अशी भूमिका त्यांनी मांडली आहे आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची त्यांनी मागणी केलेली आहे। तेव्हा ही अटक होईपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका अंजली दमानिया यांनी घेतली आहे। त्यामुळे आजच्या आंदोलनामध्ये पुढे काही मागणी होतीये का, तसंच अंजली दमानिया यांच्या त्या ठिकाणी भेटीगाठी सुद्धा सुरू आहेत। त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष असेल। तेव्हा बीडमधल्या या सर्व घडामोडींकडे झी 24 तासचं लक्ष आहे आणि आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे सध्या आपल्याबरोबर थेट जोडले जात आहेत बीडमधून। आपण जाणून घेऊया विष्णूकडून। विष्णू, बीडमध्ये राजकीय वातावरण आपण तापलेलं पाहतोय, आंदोलनं सुद्धा सुरू आहेत, आज पत्रकार परिषद होणार आहे, काय काय नेमक्या घडामोडी आज बीडमध्ये घडणार आहे ज्यावर आपल्याला लक्ष असणार आहे? अनुपमा, खरं तर ही सगळी घटना घडून 21 दिवस उलटलेत। असं असलं तरी अनेक आरोपी यातले फरार आहेत। महत्त्वाचे 3 आरोपी फरार आहेत। त्यात खंडणीतील आरोपी जे आहेत ते वाल्मिक कराड हे देखील फरार आहेत आणि वाल्मिक कराड यांना ताब्यात घ्या या मागणीसाठी जे आहे ते राजकारणी देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। सुरेश धस यांच्यापासून ते बीड जिल्ह्यातील अनेक आमदारांनी आक्रमक पवित्रा घेतला होता। आज काय घडणार आहे हे महत्त्वाचं आहे। आज तपास अधिकारी अनेक जणांची चौकशी करतील। काल 25 जणांची तपास अधिकाऱ्यांनी चौकशी केली होती, यात आज आकडा वाढू शकतो। 25 ते 30 जणांची चौकशी आज होणार आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, 100हून अधिक खाते म्हणजे 3 आकडी खाते आहेत जे आरोपी आणि आरोपींच्या संबंधित लोक आहेत, त्यांची सगळे खाते जे आहेत ते गोठवण्यात आलेले आहेत। तर संपत्तीचा जो निर्णय आहे त्याबद्दल आज कोर्टातून निर्णय येणार आहे। खरं तर यांनी संपत्ती जप्तीचे आदेश दिलेत, मात्र कोर्ट ती परवानगी देणार आहे आणि कोर्ट ज्यावेळेस परवानगी देईल त्यावेळेसच ते जप्ती करता येईल असं देखील सूत्राकडून कळतंय। या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि त्याचबरोबर धनंजय देशमुख जे संतोष देशमुख यांचे भाऊ आहेत ते पत्रकार परिषद घेणार आहेत। त्यांनी कोर्टात याचिका दाखल केल्याची माहिती मिळते आणि त्याच्यावरती ते स्पष्टपणे मांडणी करतील। आता त्यांचं म्हणणं नेमकं काय ते तपासावर समाधानी असल्याचं ते सांगतायत, मात्र त्यांची भूमिका काय, याचिका का दाखल केली याकडेही सर्वांचं लक्ष असणार आहे। एकूणच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणानंतर राजकीय हे होत असल्याचं देखील समोर आलं। अंजली दमानिया या ठिकाणी आलेले आहेत, मात्र आपण कुणाच्या सांगण्यावरून नाही आलं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। धनंजय मुंडे यांचा राजीनामा आणि दुसरं वाल्मिक कराड यांना अटक होत नाही तोपर्यंत आपलं आंदोलनही होईल अशा पद्धतीचं हे पाहायला मिळतंय। त्याचबरोबर वाल्मिक कराड यांच्या देखील समर्थनार्थ आंदोलन होताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे। जरूर या सर्व घडामोडींवर बीडमधल्या लक्ष ठेवून राहा विष्णू। आपण वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले तपशील माहिती करून घेत जाऊ आणि चर्चा करूया। धन्यवाद तुर्तास दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।